दिसते सेम सर. ओके चला हां तर गुड आफ्टरनून एव्हरीवन माय सेल्फ असिस्टंट प्रोफेसर विनायक पुजारी तर आपण आज चालू करणार आहे TYCS सेमिस्टर 6 आणि त्यातला सब्जेक्ट कुठला डेटा सायन्स ओके तर जसं आपण बोललो की थर्ड इयर डेटा सायन्स असं एक सब्जेक्ट आपल्याकडे दिलेला आहे तर डेटा सायन्स म्हणजे काय ॲक्च्युली त्याच्या अगोदर डेटा म्हणजे काय त्याचा उपयोग काय काय होतो किंवा डेटा सायन्स म्हणजे कन्सेप्ट काही समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे ठीक आहे तर डेटा सायन्स आता मला सांगा की डेटा म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला डेटा म्हणजे काय डेटा म्हणजे काय माहिती आहे कोणाला काय कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. ओके तर एकच मिनिट कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन बरोबर तर जेव्हा तुम्ही कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन म्हणता तेव्हा मग इन्फॉर्मेशन म्हणजे काय काय वाटतं तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणजे काय असेल It can be a form of images, text file, ओके audio, video, ठीक anything. ठीक तर बघा मी तुम्हाला सांगतो आणि कोणाला काय सांगायचंय कोणाला काय त्याच्याबद्दल बोलायचं काय डेटा म्हणजे काय इन्फॉर्मेशन म्हणजे काय ठीक आहे कोणाला नसेल तर मग दामिनी काय बोलणार आहात ठीक आहे चला बघा डेटा आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय एक सेकंड ठीक आहे तर डेटा म्हणजे ऍक्च्युअली काय रॉ मटेरियल असतं ठीक आहे जर एक फक्त आवाज करू नका हां तर डेटा म्हणजे काय रॉ मटेरियल असतं बरोबर आहे आता सपोज एक आपण एक्झाम्पल आपण घेतलं की सपोज तुम्हाला 49 मार्क्स आहेत बरोबर आहे तर ते 49 मार्क्स अबोव म्हणजे आउट ऑफ 58 आउट ऑफ 100 आहेत का आउट ऑफ 200 आहेत हे कळलं पाहिजे तरच तुम्ही काय करू शकता ते डेटाचा उपयोग आहे नुसतंच 49 मार्क्स असतील तर त्याचा उपयोग आहे का नाही बरोबर तर जे काय तुम्हाला इन्फॉर्मेशन किंवा डेटा दिलेला आहे ते डेटाला प्रोसेसिंग केलं पाहिजे त्या डेटावरती काय झालं पाहिजे प्रोसेसिंग झालं पाहिजे मग ते प्रोसेस्ड डेटा इज नोन एज द इन्फॉर्मेशन सो विदाउट प्रोसेसिंग डेटा इज नॉट युजफुल इन इंडस्ट्री ऑर इन डेटा सायन्स म्हणजे डेटा सायन्समध्ये किंवा तुमच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये तर जोपर्यंत तुमचा डेटावर प्रोसेसिंग होत नाही तोपर्यंत तुमच्या त्या डेटाचा उपयोग होत नाही जसं आपण एक एक्झाम्पल घेतलं की 49 मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत तर ते 49 मार्क्स आउट ऑफ 50 आहेत आउट ऑफ 100 आहेत का आउट ऑफ 200 आहेत ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत त्या गोष्टी कळल्या तरच काय होणार आहे की तुम्हाला ते त्याच्यावरून डिसिजन घेता येणार आहे काय घेता येणार आहे डिसिजन घेता येणार आहे की आउट ऑफ 50 म्हटलं की बाबा मुलगा हुशार आहे आउट ऑफ 100 म्हटलं की मुलगा पास आहे आउट ऑफ 200 म्हटलं की ते फेल आहे म्हणजे डिपेंड्स ऑन दॅट वेन वी प्रोसेस अवर डेटा सो डिपेंड ऑन दॅट वी कॅन टेक अ डिसिजन अँड दॅट डेटा which is processed data that is known as the information. So information means what? We can take a decision from that data or what will be the data and information that is known as the information. म्हणजे ज्याच्यावरून तुम्हाला डिसिजन घेता येतं त्यालाच आपण काय म्हणणार आहे इन्फॉर्मेशन म्हणणार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे की किंवा ते जे इन्फॉर्मेशन आपण जनरेट करणार आहे त्या कन्सेप्टलाच आपण काय म्हणणार डेटा सायन्स म्हणणार आहे त्या कन्सेप्टलाच आपण काय म्हणणार आहे डेटा सायन्स म्हणणार आहे फरक कळाला डेटा आणि इन्फॉर्मेशन मधला डेटा म्हणजे काय रॉ मटेरियल की ज्याच्यावरून तुम्हाला डिसिजन घेता येत नाही आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय की ज्याच्यावरून तुम्ही डिसिजन घेऊ शकता की ज्याच्यावरून तुम्ही काय करू शकता डिसिजन घेऊ शकता ते लक्षात तर त्यालाच आपण काय म्हणतो डेटा म्हणजे ते इन्फॉर्मेशन जनरेट करण्यासाठी जी टेक्नॉलॉजी आपण यूज करतो त्याला आपण काय म्हणतो डेटा सायन्स त्यालाच आपण काय म्हणतो डेटा सायन्स समजतं काय सांगतो तुम्हाला मी ठीक आहे परत सांगतो बघा डेटा सायन्स म्हणजे काय की पहिल्यांदा आपण काय बघायचं डेटा डेटा म्हणजे काय फक्त रॉ मटेरियल असणार आहे की ज्याच्यावरून तुम्हाला डिसिजन घेता येणार नाही सिम्पल एक्झाम्पल आपण काय बघितलं की 49 मार्क्स ठीक आहे म्हणजे फक्त डेटा झाला त्याच्यावरून आपण काहीच डिसिजन घेऊ शकत नाही मग जेव्हा आपण तो डेटा प्रोसेस करणार आहे वेन वी प्रोसेस दॅट डेटा सो दिस 49 मार्क्स आर आउट ऑफ 50 आउट ऑफ 100 or आउट ऑफ 200 and passing criteria so when we process that data so we can take a different kinds of decisions so when data is processed
that is known as information. That is known as the information. So to generate that kind of information, we can use the data science to take a decision for industry, for medical, for health, for personal, education, transportation, एव्हरी सेक्शन. कुठल्याही सेक्शनमध्ये तुम्ही काय शकता, कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला जर डिसिजन घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे काय पाहिजे, इन्फॉर्मेशन पाहिजे. आणि ती इन्फॉर्मेशन जर तयार करायची असेल, तर तुम्हाला काय आलं पाहिजे, डेटा सायन्स आलं पाहिजे. आणि प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला काय लागणार आहे आता, डेटा सायन्स लागणार आहे. प्रत्येक फील्डमध्ये डेटा असतो. प्रत्येक फील्डमध्ये डेटावरती तुम्हाला प्रोसेसिंग करावं लागणार आहे. आणि प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला काय करायचं, काही ना काही डिसिजन घ्यायचं. म्हणजे सपोज एक्झाम्पल घ्या, की तुम्ही आता खेडमध्ये एखादं तुम्ही शॉप ओपन करणार आहात. ठीक आहे. तर सपोज एक फूडचं शॉप ओपन करणार आहात. तर तुमच्या इथं पिझ्झा चांगला चालणार आहे का वडापाव चांगला चालणार आहे? ते आपण काय करणार आहे, मग डेटा कलेक्ट करणार आहे, की लोकांचे व्ह्यूज काय काय आहेत. मग लोकांचे व्ह्यूज मोस्टली कशाकडे असणार आहे? म्हणजे इव्हन ॲटलीस्ट 70% लोकांचे व्ह्यूज तर वडापावकडे असणार आहे. 30% जे असतील ते पिझ्झाकडे असणार आहे. सो डिपेंडिंग ऑन दॅट प्रोसेस्ड डेटा वी कॅन टेक अ डिसिजन. मग त्याच्यावरनं तुम्ही डिसिजन घेऊ शकता, की कोणता बिझनेस तुम्ही चालू करणार आहे. येतं लक्षात. तर अशा पद्धतीने वेगवेगळे डिसिजन्स घेण्यासाठी आपण काय करतो, या डेटा सायन्सचा उपयोग करतो. आणि ते डेटा सायन्समध्ये आपण काय करतो, डेटा प्रोसेस करतो आणि पुढचं प्रिडिक्शन करतो, डिसिजन घेतो आणि काय करतो, की मागचं जे मागं जे काही वर्किंग झालेलं आहे, की त्याच्यावर एखादा रिपोर्ट तयार करतो, की तो एक बेस असतो, की इथून आपण पुढे कसं जाणार आणि काय करणार आहे. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचं म्हटलं, की ह्यांचं बिहेवियर म्हणजे आता ते Amazon वगैरे तुम्ही बघता, Amazon, Facebook वगैरे बघता, त्याचे जे ॲड्स येतात, की ते काय करतात, की एम्प्लॉईचं किंवा जे कस्टमर असतात, कस्टमरचं बिहेवियर स्टडी करतात. कस्टमरचं बिहेवियर काय करतात, स्टडी करतात. कस्टमरचं बिहेवियर स्टडी करतात म्हणजे काय, की तुम्ही काय शॉपिंग करता Amazonवरती. सपोज तुम्ही आता काय करा, की एखादा मोबाईल घेतला. तर मोबाईल घेतला तर तुम्ही कुठल्या पद्धतीचा मोबाईल तुम्ही सर्च केला, स्मार्टफोन घेतला, कुठल्या रेंजमधलं केला, 10,000 ते 20,000 मध्ये केला. सो नेक्स्ट टाईम व्हेन यू लॉग इन ऑन Facebook, Amazon, जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम Amazonवरती जाल, सो दे कॅन शो द रिलेटेड प्रॉडक्ट्स टू लास्ट प्रिव्हियस युअर सर्च प्रोडक्ट. मग मागच्या वेळी तुम्ही जे प्रॉडक्ट तुम्ही सर्च केला होता, त्याच्याशी रिलेटेड सगळे जे काही डेटा असतील किंवा कंटेंट असतील, ते सगळे तुम्हाला काय केले जातील, दाखवले जातील. म्हणजे तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट, की तुमचं जे पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, त्याचं काय केलं असेल, स्टडी केला असेल, त्याच्यावरती ते काय करतात, प्रोसेसिंग करतात. सो डिपेंडिंग ऑन दॅट प्रोसेस तुम्ही काय करता, ते इन्फॉर्मेशन जनरेट करता. आणि अशा पद्धतीने कित्येक लोकं बसले असेल, लाखो करोड रुपये तुम्हाला त्यावरती खर्च केले जातात. की डिजिटल मार्केटिंग हे नवीन आलंय. त्यामुळं लोकांचं जे व्ह्यूज आहेत ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरती प्रोसेसिंग करून त्या कंपनीला काय करतात, ते रिपोर्ट्स काय करतात, जनरेट करून देतात. आणि त्याच्यावरती काय करते कंपनी, काय स्टडी करून काय करत असते, प्रॉडक्ट तयार करत असते किंवा प्रोसिजर करत असते. कधीही बघा, कुठलंही एखादं नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायच्या अगोदर काय केलं जातं, की लोकांचे व्ह्यूज घेतले जातात किंवा मार्केट स्टडी केला जातो. मग मार्केटमध्ये डेटा कलेक्ट केला जातो. डेटा कलेक्ट करून तुमचं मग त्यावरती प्रोसेसिंग करून काय केलं जातं, त्यावरती एक रिपोर्ट जनरेट केला जातो आणि त्याच्यावरती डिसिजन घेता येतात. इव्हन तुम्ही बघा, एक्झिट पोल घेतात इलेक्शनच्या वेळी किंवा मग लोकांचे आता काय ट्रेंड्स, नवीन ट्रेंड्स काय चालू आहेत. तुम्हाला ऑनलाईन बरेचसे फॉर्म्स येतात बघा. त्या फॉर्म्सवरती तुम्हाला फॉर्म भरायला लावतात. ठीक आहे. आता किती सीरियस तुम्ही भरता तो तुमचा प्रश्न आहे. परंतु ते डेटा कलेक्ट करतात, फॉर्म्स भरतात. त्या फॉर्म्सवरती काय करतात, ते त्याचा डेटा कलेक्ट करून त्यावरती प्रोसेसिंग करून एक रिपोर्ट जनरेट करतात. त्याच्यावरनं तुम्ही काय करू शकता, डिसिजन घेऊ शकता. म्हणजे त्याच्यावरनं फ्युचर प्रॉडक्ट प्रिडिक्ट करू शकता तुम्ही. पास्ट प्रिडिक्ट करू शकता. पास्टमध्ये जे प्रॉब्लेम्स झालेले आहेत, जे फेल्युअर झालेले आहेत, ते ओव्हरकम कसं करायचं, त्यात काय चुकलं होतं, काय प्रॉब्लेम्स क्रिएट झाले होते. तर अशा वेगळ्या पद्धतीचे डिसिजन्स तुम्ही काय करू शकता, या डेटा सायन्सच्या माध्यमातून घेऊ शकता. कन्सेप्ट कळाली, की डेटा सायन्समध्ये नक्की ॲक्चुअली आपल्याला काय करायचं? डेटा सायन्सचा पर्पज काय? थोडक्यात सांगितले मी. वन बाय वन जेव्हा पॉइंट्स येतील त्यावर डिटेलमध्ये आपण जाऊ त्यामध्ये. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, की डेटा सायन्समध्ये तुम्हाला आणखीन काय फायदा होईल त्यामध्ये, की तुम्ही एक सपोज दूध घ्यायला जाता एखाद्या दुकानामध्ये. ठीक आहे. दुकानामध्ये दूध घ्यायला जाता, तर मला कळलं, की बाबा हा माणूस दररोज दूध घ्यायला येतो. तर मी काय करेन, एक 4-5 दिवस बघेन आणि 5व्या-6व्या दिवशी काय करेन, की माझ्या तिथं दुकानामध्ये एक बिस्किट, नंतर एक बोर्नव्हिटा म्हणा, ब्रेड म्हणा, बटर म्हणा ठेवेन. मग तो काय करेल, दुधासोबत "अरे चल आपण आज बिस्किट घेऊ." दुधासोबत, चहासोबत बिस्किट खाता येईल आपल्याला, ब्रेड घेता येईल, सँडविच बनवता येईल, बटर खाता येईल ब्रेडसोबत. मग त्याच्याशी रिलेटेड म्हणजे काय केलं मी, कस्टमरचं बिहेवियर स्टडी केलं. मग त्याचा डेटा कलेक्ट केला, मग त्याचं बिहेवियर घेतलं आणि त्यावरती सायन्स अप्लाय केलं. की या डेटावरती काय केलं, सायन्स किंवा प्रोसिजर त्यावरती प्रोसेस केलं आणि त्याच्यावरून मला काय रिझल्ट कळलं, की बाबा हा माणूस दर दूध न्यायला येतो ना, तर तो हे पण घेऊन जाऊ शकतो. बरोबर. सो त्याच्यावरती आपण काय करणार आहे तसं स्टडी करून
आपण काय करणार इन्फॉर्मेशन जनरेट करून कंपनीला किंवा आपण जे डेटा आपल्याला किंवा जे प्रोजेक्ट आपल्याला येईल त्याला आपण काय करणार आहे प्रोड्यूस करणार आहोत. ठीक आहे. तर हे खूप आता मार्केट ट्रेंड चाललं कारण ऑनलाईन शॉपिंग असल्यामुळे काय होतं, की अशा पद्धतीचे जे हे असतात काय म्हणतो आपण स्टडीज असतात त्याच्याला खूप स्कोप आलेला आहे. बरेच लोकं आता कोव्हिडमुळं तर ॲट लीस्ट 90% जे शॉपिंग आहे ते ऑनलाईनच होतं आणि त्याला जास्त स्कोप आता आलेला आहे. बरेच स्कीम्स तुम्हाला अवेलेबल असतात, हे असतात. तर ते खूप इफेक्टिव्ह होतं. इव्हन तुम्ही बघा की DMartमध्ये वगैरे जाता, तुम्ही शॉपिंग मॉल्समध्ये जाता. लिस्ट हातात असते फक्त 5 प्रॉडक्टची लिस्ट असते. 5च आयटम असतात. पण येताना आपण 10 आयटम बघून येतो. म्हणजेच प्रॉडक्ट्स बघून येतो आपण. वेगळा अर्थ घेऊ नका. ठीक आहे. तर आपण काय करतो, एक 5 प्रॉडक्टच्या ऐवजी 10 प्रॉडक्ट घेऊन येतो. सो धिस इज द मार्केट स्टडी. कळलं का? मार्केटचा स्टडी करून तिने काय केलेलं आहे, की किंवा त्या डेटावरती जे डेटा आहे, लोकांचा डेटा त्याचं बिहेवियर स्टडी केलेला आहे आणि त्यावरती प्रोसेस करून त्यांनी काय केलं, ते इन्फॉर्मेशन जनरेट केलेली आहे. ठीक आहे. मग ते काय-काय होणार आहे, काय नाही आहे, आणि ते कशा पद्धतीनं ते सायन्स अप्लाय करतात आणि कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन जनरेट करतात, ते आपण या सब्जेक्टमध्ये बघणार आहोत. मग परत आणखीन एकदा सांगतो. डेटा सायन्स म्हणजे आपण डेटा म्हणजे रॉ मटेरियल असणार आहे. त्याच्यावरती सायन्स अप्लाय करणार आहे. म्हणजे प्रोसेस करणार आहे तो डेटा आणि ते केल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि ती इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन घेण्यासाठी काय होणार आहे, त्याचा फायदा होणार आहे. आता आपण बघा, की आता कोव्हिडचंच बघा, की ते काय करतात तुमच्याकडे दररोज डेटा येतो. किती लोकांचे पॉझिटिव्ह आले, किती निगेटिव्ह आले, किती घरी गेले, ठीक आहे. किती सीरियस आहेत, किती कमी सीरियस आहेत, किती डेथ झाले. त्याच्यावरून काय होतं, की डेटा येतो त्यावरती तुम्ही प्रोसेसिंग करता, पर्सेंटेज काढता. बरोबर की नाही? मग मृत्यूचा दर किती आहे? मग अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काय करता डेटावरती प्रोसेस करता. म्हणजेच काय करता डेटा सायन्स अप्लाय करता. म्हणजेच काय करता तुम्ही डेटा सायन्स काय अप्लाय करता. सो डिपेंडिंग ऑन डेटा डिपेंडिंग ऑन दॅट इन्फॉर्मेशन यू कॅन टेक अ डिफरंट काइंड्स ऑफ डिसिजन्स. म्हणजे वेगळ्या पद्धतीचे डिसिजन्स घेण्यासाठी आपण काय करतो इन्फॉर्मेशनचा वापर करतो. घेतलं लक्षात? कुठलीही वस्तू तुम्ही घेत असताना काय करता पहिल्यांदा तुम्ही ते इन्फॉर्मेशन तयार करता किंवा इन्फॉर्मेशन घेता. सपोज जर तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, तर तुम्ही काय करता डेटा सर्च इन्फॉर्मेशन सर्च करता वेगवेगळ्या वेबसाईटवरती ऑनलाईन, की कुठला मोबाईल चांगला आहे, त्याचा रॅम किती आहे, प्रोसेसर किती आहे, कॅमेरा कोणता आहे, मेमरी स्पेस किती आहे, ठीक आहे. तर स्क्रीन किती आहे. हे सगळ्या बऱ्याच गोष्टी तुम्ही काय करता सर्च आउट करता आणि त्याच्यावरनं तुम्ही काय करता डिसिजन घेता. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला काय लागणार आहे इथं इन्फॉर्मेशन लागणार आहे. प्रत्येक गोष्टी करण्यासाठी, कुठलीही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे इन्फॉर्मेशन लागणार आहे आणि ती इन्फॉर्मेशन तुम्हाला कोण जनरेट करून देणार आहे डेटा सायन्स. बरोबर आहे. कारण का प्रत्येक इनिशियली काय असतो डायरेक्ट इन्फॉर्मेशन जनरेट होत नाहीये. तर बेसिकली तुमच्याकडे डेटा असतो. त्यावरती सायंटिफिक अप्रोच तुम्ही अप्लाय केला किंवा सायंटिफिक गोष्टी अप्लाय केल्या, की त्याच्यावर काय होणार ते इन्फॉर्मेशन जनरेट होणार आहे. आणि त्या इन्फॉर्मेशनवरती तुम्ही काय करणार वेगळ्या पद्धतीचे डिसिजन्स घेणार आहात. ठीक आहे. समजते डेटा सायन्स म्हणजे काय? कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. कोणाला शंका आहे? दामिनी, हेमांगी, महिमा, प्रणाली. कन्सेप्ट समजली का? डेटा सायन्स म्हणजे नक्की काय? येस सर समजलंय. काय म्हणजे लँग्वेजमध्ये काय प्रॉब्लेम्स वगैरे काय? म्हणजे इझिली घेतलंय आपण मराठीमध्ये सिंपल, की पटकन कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. यामध्ये काय कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे, की ते सब्जेक्ट येणं महत्त्वाचं आहे आपल्याला. बरोबर आहे की नाही? समजते हो कन्सेप्ट हो फास्ट समजलं. वगैरे होत नाही ना? नाही नाही. हां, कारण का पहिलं लेक्चर आहे तुमच्यावरती. तुमचं माझं इंटरॅक्शन नाही झालं. म्हणून तुम्हाला विचारलं, की काय कमी जास्त असेल किंवा फास्ट स्लो होत असेल, लँग्वेजमध्ये चेंजेस पाहिजे असतील, तर तुम्ही सांगू शकता. काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. ठीक आहे? ओके ओके सर. ओके, चला. ओके. तर नेक्स्ट पुढे जाऊया आपण. तर टेक्निकल डेफिनेशन आपण बघू. टाइप्स ऑफ डेटा बघू. कोणत्या प्रकारचे डेटा असतात आणि ॲक्चुअल डेटा म्हणजे काय? Whenever we use the word data, we refer to collection of information in either an organized and unorganized. मग जेव्हा तुम्ही एखादा डेटा वर्ड वापरता, तर त्यावेळी ते काय असतं कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन किंवा कलेक्शन ऑफ डेटा. बरोबर आहे. मग तो जो काही डेटा असतो, तो एकतर ऑर्गनायझर फॉर्मॅटमध्ये असतो किंवा अनऑर्गनायझर फॉर्मॅटमध्ये असतो. बघा, 2 प्रकारचे डेटा तुम्ही कलेक्ट करता. मग जेव्हा तुम्ही डेटा कलेक्ट करता, तेव्हा त्याची 2 कॅटेगरीज असतात. एक ऑर्गनायझर म्हणजे प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तुमचा डेटा दिलेला असतो आणि एक अनऑर्गनाइज्ड डेटा म्हणजे ते त्याचा जो फॉर्मॅट असतो, तो ठरलेला नसतो. तर आता आपण काय बघूया ऑर्गनाइज्ड डेटा म्हणजे काय आणि अनऑर्गनाइज्ड डेटा म्हणजे काय? फॉर्मॅट म्हणजे काय? ऑर्गनाइज्ड डेटा म्हणजे काय? द रेफर्स टू डेटा दॅट इज स्टोअर्ड इंटू रोज अँड कॉलम स्ट्रक्चर. ऑर्गनाइज्ड डेटा म्हणजे काय, की त्याचं एक प्रॉपर स्ट्रक्चर ठरलेलं असतं, की ह्या फॉर्मॅटमध्ये तुमचा डेटा काय केला पाहिजे, आला पाहिजे. या फॉर्मॅटमध्ये तुमचा डेटा काय आला पाहिजे, आला पाहिजे किंवा ते कलेक्ट करून स्टोअर करून ठेवला पाहिजे.
त्याला आपण काय म्हणतो ऑर्गनाइज डेटा म्हणतो. म्हणजेच काय रोज आणि कॉलम्समध्ये टेबलच्या फॉर्मॅटमध्ये तुमचा जो काय डेटा येईल म्हणजे स्टुडंट इन्फॉर्मेशन असेल, क्लास इन्फॉर्मेशन असेल, एम्प्लॉई इन्फॉर्मेशन असेल, प्रोडक्ट इन्फॉर्मेशन असेल किंवा आता ते कोविडचे झालेले पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एरिया वाईज असतील, नंतर हॉस्पिटल वाईज असतील, डिस्ट्रिक्ट वाईज असतील, स्टेट वाईज असतील, नेशन वाईज असतील, कंट्री वाईज असतील. अशा पद्धतीचा डेटा तुम्ही काय करा प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये असतो. तो डेटा काय असतो प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये असतो. प्रॉपर स्ट्रक्चर म्हणजेच काय रोज आणि कॉलम्स. प्रॉपर स्ट्रक्चर म्हणजे काय रोज आणि कॉलम्स. त्या स्ट्रक्चरमध्ये जो डेटा असतो त्याला आपण काय म्हणतो वेल ऑर्गनाइज्ड डेटा. त्याला आपण काय म्हणतो ऑर्गनाइज्ड डेटा असं पण म्हणतो. ठीक आहे. तर ते सगळे रेकॉर्ड्स किंवा तुम्ही वेगळे सॉफ्टवेअर्स वापरता, सॉफ्टवेअरमध्ये डेटा एंट्री होतात. आता तुम्ही आपल्या बाजारला जाता, बरोबर आहे की नाही? आपल्या बाजारला जाता तर ते सगळे प्रॉडक्ट्स तुमचे काय असतात एका प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये असतात. तुम्हाला एक प्रॉपर ट्रॅकमध्ये, फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बिलिंग जनरेट होतं किंवा तो डेटा सगळा एका प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करून ठेवलेला असतो. ठीक आहे. तर अशा वेगळ्या पद्धतीचे जे सॉफ्टवेअर्स किंवा ॲप्लिकेशनमधून तुम्ही डेटा घेता, त्याला आपण काय म्हणतो ऑर्गनाइज्ड डेटा म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला ऑर्गनाइज्ड डेटा. आता नेक्स्ट आहे अनऑर्गनाइज्ड डेटा. This is the type of data that is in the free form, usually text or raw audio. ठीक आहे. नंतर signals that must be pressed further to become organized. ठीक आहे. काय सांगितलं बघा अनऑर्गनाइज डेटा म्हणजे ऍक्च्युअली तुमचं कसं प्रॉपर त्याचं स्ट्रक्चर ठरलेलं नसतं. त्याच्या एक्झाम्पलवरून तुम्हाला कळेल की टेक्स्ट असेल, ऑडिओ असतील किंवा व्हिडिओ असेल की त्याचा डेटा फिक्स ठरलेला नसतो. त्याचं फॉर्मॅट ठरलेलं नसतं. ते साईज किंवा म्हणा किंवा त्याचं फॉर्मॅट ठरलेलं नसतं. ते जसं डेटा आहे तसं स्टोअर करत जातं. बघा तुम्हाला समजेल ते एक्झाम्पल म्हणजे तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओज टाकता, स्टेटस टाकता किंवा टेक्स्ट पाठवता, व्हिडिओ पाठवता. बरोबर आहे की नाही? युट्यूबला लगेच आपण Instagramवरती, YouTubeवरती, Facebookवरती तुम्ही डेटा अपडेट करता, अपलोड करता. मग त्याचा फॉर्मॅट ठरलेला नसतो. त्याचा फॉर्मॅट काय असतो? ठरलेला नसतो. नंतर ते काय करतात फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करतात सायन्स अप्लाय करून. पण इनिशियली त्याचं काय केलेलं नसतं, की त्याचं फॉर्मॅट किंवा त्याचं स्ट्रक्चर असं ठरलेलं नसतं. त्यालाच आपण काय म्हणतो अनऑर्गनाइज्ड डेटा म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? अनऑर्गनाइज्ड डेटा. म्हणजे त्याची साईज पण ठरलेली नसते आणि त्याचा फॉर्मॅट पण ठरलेला नसतो, की कोणत्या फॉर्मॅटमध्ये, कुठल्या स्ट्रक्चरमध्ये स्टोअर केलं असतं, करायचं, काय करायचं. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो अनऑर्गनाइज्ड डेटा. मग त्यासाठी तुम्ही बिग डेटा असेल किंवा डेटा सायन्स असेल, अशी टेक्नॉलॉजी वापरता आणि तो डेटा प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करता. सो इट इज व्हेरी बेनिफिशियल व्हेन युजर रिक्वायर दॅट डेटा. इन दॅट सिच्युएशन दे कॅन रिट्राइव्ह प्रॉपरली आणि व्हेरी इझिली दॅट डेटा इन अ प्रॉपर फॉर्मॅट. प्रॉपर फॉर्मॅटमध्ये जेव्हा युजरला हवा असेल तेव्हा तो डेटा काय करतो ऍक्सेस करतो. ठीक आहे. कळालं का? ऑर्गनाइज्ड डेटा आणि अनऑर्गनाइज्ड डेटा. बरोबर आहे? ऑर्गनाइज्ड डेटा आणि अनऑर्गनाइज्ड डेटा. डेटाचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. 2 प्रकारात किंवा 2 टाइप्समध्ये तुम्ही काय करता डेटा डिवाइड करता. द फर्स्ट वन इज द ऑर्गनाइज्ड डेटा अँड द सेकंड वन इज द अनऑर्गनाइज्ड डेटा. लक्षात काय ठेवायचं ऑर्गनाइज्ड डेटा म्हणजे काय प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये तुमचा डेटा इनपुट किंवा स्टोअर केला जातो दॅट इज रो अँड कॉलम. अँड अनऑर्गनाइज्ड डेटा मीन्स व्हॉट सिग्नल्स, रेडिओ सिग्नल्स, टीव्ही सिग्नल्स, साऊंड सिग्नल्स असतील किंवा व्हिडिओज असतील किंवा टेक्स्ट असेल अशा फॉर्मॅटमध्ये जो काही डेटा असतो तो सगळा डेटा कशात येतो अनऑर्गनाइज्ड डेटामध्ये येतो. दॅट ऑल काइंड ऑफ डेटा आर कम्स अंडर द अनऑर्गनाइज्ड डेटा. अंडरस्टूड? हे समजलं सगळ्यांना? तर आपण नेक्स्ट बघणार आहोत की डेटा सायन्स म्हणजे काय. की डेटा सायन्स इज अ आर्ट अँड सायन्स ऑफ अक्वायरिंग नॉलेज थ्रू द डेटा. तुमच्याकडे जो काही डेटा असतो ठीक आहे त्या डेटामधून नॉलेज म्हणजे इन्फॉर्मेशन गॅदर करायचं म्हणजेच आपण काय म्हणणार आहे डेटा सायन्स. जसं अगोदर तुम्हाला मी सांगितले की तुमच्याकडे जो डेटा असतो ते डेटावरती तुम्ही प्रोसेसिंग करता. सायंटिफिक फॅक्ट्स किंवा त्याचे वेगवेगळे जे आर्ट्स केला आहे तर ते अप्लाय करता. ते अप्लाय करून तुम्ही त्यातून नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन गेन करता. त्यालाच आपण काय म्हणणार आहे डेटा सायन्स म्हणणार आहे. काय म्हणणार आपण त्याला डेटा सायन्स म्हणणार आहे. असलेले म्हणजेच काय तुमच्याकडे जो डेटा अवेलेबल आहे त्या डेटामधून किंवा तो डेटावरती प्रोसेसिंग करून जी इन्फॉर्मेशन किंवा जे तुम्ही प्रोड्यूस करता, जी गोष्ट प्रोड्यूस करता त्यालाच आपण काय म्हणतो डेटा सायन्स असं म्हणतो. किंवा जे काही नॉलेज तुम्ही जनरेट करता, रिपोर्ट जनरेट करता त्याला आपण काय म्हणतो डेटा सायन्स म्हणतो. ठीक आहे. डेटा सायन्सच्या डेफिनेशन मध्ये किंवा ऍक्च्युअली डेटा सायन्स म्हणजे काय डेटाचे प्रकार ह्यामध्ये काय अडचण आहे का? ह्यामध्ये समजले असं कोण आहे का? दामिनी, हेमांगी येस खाली सर समजलंय. समजते ना? ओके. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत डेटा सायन्स आणि त्याचे उपयोग काय किंवा डेटा सायन्स कुठे यूज करतात किंवा त्याचा आउटपुट काय आपल्याला काय मिळणार आहे. सो डेटा सायन्स इज ऑल अबाउट हाऊ वी टेक डेटा
use it to acquire knowledge and then use that knowledge to do the following things. डेटा सायन्स म्हणजे काय की आपण डेटा घेतो आणि त्या डेटामधून काय करतो नॉलेज तयार करतो की इन्फॉर्मेशन जनरेट करतो आणि त्या इन्फॉर्मेशन आपण काय करणार आहे ते पुढच्या याच्या ज्या खाली फॉलोइंग गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी आपण काय करतो तयार करतो तर ते काय करतो किंवा डिसिजन घेऊ शकतो. मग पहिलं आहे तर जे काही नॉलेज आपण तयार करणार आहे किंवा जे काही रिपोर्ट आपण तयार करणार आहे किंवा जे नॉलेज आपण अक्वायर करणार आहे त्याच्यावर तुम्ही काय करू शकता डिसिजन्स घेऊ शकता वेगळ्या पद्धतीचे डिसिजन्स घेऊ शकता. येतं लक्षात. आता बघा पुढे आता पाऊस पडणार आहे की नाही पुढे थंडी येणार आहे की नाही किती थंडी येणार आहे. मग आता मागच्या मे जून मध्ये आपल्याकडे वादळ आलं होतं तर त्याचं स्पीड किती आहे किती वेळात कुठेपर्यंत पोहोचेल त्याचा स्पीड किती असेल हे जर आपल्याला कळलं की त्याच्यावरून आपण काय करू शकतो डिसिजन घेऊ शकतो. त्याच्यावर आपण काय करू शकतो डिसिजन घेऊ शकतो. मग आपल्या भारताची आर्थिक परिस्थिती काय शेअर मार्केट्स काय त्याचं आत्ताचं करंट जे डेटा आहे त्याच्यावरून आपण काय करतो त्याचं नॉलेज त्याच्यात रिपोर्ट करतो इन्फॉर्मेशन जनरेट करतो आणि त्या इन्फॉर्मेशनवरून आपण काय करतो वेगळ्या पद्धतीचे डिसिजन घेऊ शकतो. त्यानंतर प्रिडिक्ट द फ्युचर जसं आता तुम्हाला मी सांगितलं की फ्युचर प्रिडिक्ट करायचं आहे आपल्याला. मग कंपनीमध्ये आता काय प्रोडक्शन चालू आहे कंपनीची आता काय सिच्युएशन आहे आणि पुढचे त्याचे प्लॅनिंग्स कुठले कुठले प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावरून आपण कंपनीचे फ्युचर्स प्रिडिक्ट करू शकतो. जसं शेअर मार्केट तुम्ही म्हणता शेअर मार्केटमध्ये कसं तुमचे कंपनी शेअर्स कसे वाढतात की तुमचं करंट प्रॉफिट किती आहे किंवा तुमच्याकडे फ्युचर प्रोजेक्ट्स कुठले कुठले आहेत तर त्याच्यावर कंपनी शेअर्स डिसाईड होतात. म्हणजे काय करू शकता तुम्ही फ्युचर काय करू शकता ते कंपनीचं प्रिडिक्ट करू शकता. किंवा जसं तुम्हाला आता मी एक्झाम्पल सांगितलं की आता पुढच्या वर्षी पाऊस किती पडणार आहे किंवा आता वादळ कुठं आहे किती स्पीडने येणार आहे कुठंपर्यंत आहे ते सिच्युएशन जर आपल्याला कळाली सो डिपेंडिंग ऑन दॅट आपण काय करणार आहे की त्याचे फीचर्स आपण काय करणार प्रिडिक्ट करणार ते फीचर्स आपण काय करणार प्रिडिक्ट करणार किंवा आपण काय करायला लागणार काय सेफ्टी फीचर्स आपल्याला अप्लाय करावे लागतील हे सगळं आपण काय करू शकतो प्रिडिक्ट करू शकतो. अंडरस्टँड द पास्ट अँड प्रेझेंट आपण जे जुनी गोष्ट झालेली आहे ते जुनं जो काय डेटा आहे की त्याच्यावर आपण ठरवू शकतो की आपल्याला फ्युचरमध्ये काय करायचं आहे आणि पुढे आपल्याला कसं वर्कआउट केलं पाहिजे. म्हणजे आता मागच्या सपोज एखादी कंपनी आहे सपोज तुम्हाला काय करायचं 100 मोबाईल तुम्ही दिवसाला जनरेट करता किंवा प्रिपेअर करता आणि तुम्हाला काय करायला की 1,00,000 मोबाईलचा ऑर्डर कोणाकडून तर आली कुठल्या तरी एखाद्या कंपनीकडून आली तर तुम्ही ते किती दिवसात करू शकता आणि किती कॉस्टमध्ये करू शकता हे सगळं तुम्हाला करण्यासाठी किंवा हे सगळं डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे पास्ट मधला डेटा तुम्हाला काय केला पाहिजे जनरेट केला पाहिजे. पास्टचा डेटा काय केला पाहिजे जनरेट केला पाहिजे. तो डेटा घेतला पाहिजे त्याच्यात स्टडी केला पाहिजे त्याच्यावरून इन्फॉर्मेशन गॅदर केली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता ते डिसिजन घेऊ शकता. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही काय करणार पास्ट अंडरस्टँड करा की मागच्या अगोदर काय काय होत होतं काय काय प्रॉब्लेम्स येत होते आणि ते ओव्हरकम करण्यासाठी मी आता काय करणार आहे केलं पाहिजे ते फीचरमध्ये तुम्ही आता दाखवणार आहे. तर तुम्हाला सपोज मागच्या सेशनमध्ये किंवा मागच्या IPL मध्ये कोणी कोणी काय काय केलं होतं कशा पद्धतीने त्यांनी परफॉर्मन्स दिला होता त्याच्यावरनं तुम्ही डिसाईड करणार आहे की पुढच्या वेळी त्याला टीम मध्ये घ्यायचं की नाही. तर अशा वेगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता डिसाईड करू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही काय शकता डिसिजन घेऊ शकता. ओके सो दॅट्स वाय वी कॅन यूज द डेटा सायन्स. क्रिएट न्यू इंडस्ट्रीज अँड प्रोडक्ट. आता नवीन प्रोडक्ट किंवा नवीन इंडस्ट्री तुम्हाला तयार करायची आहे तर आता नवीन इंडस्ट्री तयार करायची म्हणजे आता कसं की आता सपोज तुमच्याकडे आता नवीन फास्टॅग आलेला आहे बरोबर आहे. फास्टॅग सगळ्यांनाच माहिती असेल की टोल नाक्यावरती ऑटोमॅटिक तुमच्या गाडीचं जे काही टोल नाका आहे तर ते टोल काय केलं जातं टोल मधून पैसे कट केले जातात बरोबर आहे. मग ते डिसिजन कसं घेतलं त्यांनी की नवीन प्रोडक्ट कसं तयार केलं की जेव्हा एखाद्या टोल नाक्यावरती तुम्ही पैसे कलेक्ट करता किंवा टोल नाका काय केला जातो की हायवेवरून तुम्ही जो काही डेटा म्हणजे ट्रॅव्हलिंग करता तर त्याचा वेळ आणि पैसा वाचावून म्हणून हायवे तयार केलेले असतात. परंतु काय होतं की जेव्हा तुम्ही आता सपोज एक टोल नाक्यामध्ये 10 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर किंवा जे काही डिस्टन्स असेल ते कव्हर करता आणि टोल भरण्यासाठी परत लाईनमध्ये उभा राहता बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्ही टोल लाईनमध्ये उभा राहता तेव्हा तुमचं गाडी चालूच असते बरोबर आहे. म्हणजे काय झालं जेवढे वेळ वाचून म्हणजे त्या हवेवरून जेवढा वेळ वाचवून तुम्ही काय केलं असतं तिथं टोल नाक्याला पोहोचलं असता जेवढं पेट्रोल वाचून तुम्ही त्या टोल नाक्याला पोहोचलं असता तेवढा वेळ आणि पेट्रोल तिथे टोल नाक्यावरती तुम्ही काय करता वेस्ट करता म्हणजे तुमचा पैसा वेस्ट जातो बरोबर. सो इन्स्टेड ऑफ दॅट सपोज तिथं तुम्ही आता काय केलं फास्टॅगचं बारकोड सिस्टम केलेलं आहे तर त्या बारकोड सिस्टममध्ये तुमचे चिप असणार आहे तुमचे ते बँक अकाउंटशी कनेक्टेड असणार आहे आणि जेव्हा तुम्ही ते पास कराल ते ऑटोमॅटिक त्या रेंजमध्ये आला की 500 मीटरच्या रेंजमध्ये आला टोल नाक्याच्या तर तो सेन्सर काय करेल की ऑटोमॅटिक तुमचं बारकोड रीड करेल तुमच्या अकाउंटमधून काय पैसे तिथून कट केले जातील तुमच्या अकाउंटमधून काय केले जातील पैसे कट केले जातील. म्हणजे तुम्हाला थांबायची आवश्यकता नाही टोल नाक्यावरती थांबायची आवश्यकता नाही ऑटोमॅटिक तुमचे पैसे कट होतील. सुट्टी वगैरे अशी काय प्रॉब्लेम नाही आहे
ठीक आहे किंवा म्हणजे तुम्हाला फ्रॉड पण होणार नाही. फ्रॉड पण काय होणार नाही कारण का तुमच्या जे त्या डायरेक्ट बँक अकाउंटला कनेक्टेड असेल म्हणजे गव्हर्नमेंटच्या आणि सपोज तिथं 10 लाखाचं त्याचं टार्गेट असेल 10 लाख जर तुमची ऑटोमॅटिक ते टोल नाक्यावरून वसूल झाली की ऑटोमॅटिक ते वसूल का होणार आहे बंद होणार आहे. आता काय होतं की टोल नाक्यावरती जे लोक असतात त्यांचं जोपर्यंत टार्गेट होत नाही किंवा त्यांचं जे त्यांनी ठरवतात तोपर्यंत तुमची टोल वसुली केली जाते आणि जो काय वसूल केलेला पैसा आहे तो कुठे जातो काय ते कळत नाही. सो इन्स्टेड ऑफ दॅट सपोज तुम्ही त्यासाठी मशीन अप्लाय केलं तर ते काय होणार आहे की जेव्हा तुमचे टोल सपोज 10 लाख होतील अकाउंटमध्ये स्टोअर होतील टोल वसुलीनंतर तर ऑटोमॅटिक तुमचं काय होणार आहे टोल नाका वसूल करण्यासाठी काय होणार तुमचं बंद होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता की अगोदरचे पास्टचे जे एक्सपिरियन्स आहेत ते घेऊन एक नवीन इंडस्ट्री किंवा नवीन प्रोडक्ट तुम्ही तयार करू शकता. आता बघा प्रोडक्ट तयार करता तुम्ही आता सिक्युरिटी सिस्टम्स आलेले आहेत IoT बेस्ड सिक्युरिटी सिस्टम्स आलेले आहेत की ते तुम्ही करू शकता. तर मेडिकल सिस्टममध्ये तुम्ही असं करू शकता की आता आपण नवीन इंडस्ट्री म्हटला तर मेडिकलमध्ये तुम्हाला काय केलं आहे की कन्सल्टन्सी की अमुक अमुक तुम्ही पैसे भरला की तुम्हाला ऑनलाईन हेल्थ कन्सल्टन्सी तुम्हाला मिळेल की त्यावेळी ते झूमवरती ते डॉक्टर येतील आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असतात ते तुम्ही सांगायचं आणि त्याच्यावरती सोल्युशन ते तुम्हाला सांगतील घर बसल्या सांगतील होम रेमेडीज सांगतील किंवा असं एक तुम्ही एका अंगामध्ये एखादं एक चिप बसवलं शरीरामध्ये माणसाच्या की तो काय करेल की तुमचं जे बिहेवियर आहे तुमच्या जे टोटल बॉडीमध्ये जे काही ऍक्टिव्हिटीज होतात ते सगळ्या ऍक्टिव्हिटीज तो काय करेल स्टडी करेल आणि त्या ऍक्टिव्हिटी स्टडी करून तो काय करेल की तुम्हाला कंटिन्यूस मोबाईलवरती रिपोर्ट देत जाईल. सपोज तुमचं बीपी वाढत असेल तर ते तुम्हाला लगेच मोबाईलवरती तुम्हाला येईल की बीपी वाढतं शुगर वाढत असेल तर शुगर वाढतं तुमचा मग तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला त्याला काय प्रिकॉशन घेतले पाहिजे काय केलं पाहिजे हे लगेच तुम्हाला रिपोर्टिंग येत जाईल. तुम्ही पावसात भिजून आला की तुमचं टेम्परेचर चेक करेल की ते सांगेल की तुमचं टेम्परेचर वाढतंय ताप येण्याची शक्यता आहे तर तुम्ही हे होम रेमेडीज वापरा किंवा तुम्ही स्वतःला सुखं ठेवा किंवा हे औषध घ्या गोळी घ्या वॉट एव्हर जे काय असेल त्यानुसार तुम्हाला सजेशन सांगेल. सो दिस काइंड ऑफ न्यू इंडस्ट्रीज अँड प्रोडक्ट्स वी आर गोइंग टू प्रोड्यूस डिपेंडिंग ऑन द डेटा सायन्स प्रोड्यूस टू नॉलेज. आपण डेटा सायन्स करा की नॉलेज तयार करून तुम्हाला देणार आहे इन्फॉर्मेशन जनरेट करून घेणार आहे की त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता फ्युचर प्रेडिक्ट करू शकता डिसिजन घेऊ शकता फ्युचर प्रेडिक्ट करू शकता अंडरस्टँड पास्ट अंडरस्टँड करू शकता त्याच्यावर प्रेझेंट ठरवू शकता आणि नवीन इंडस्ट्री करून प्रोडक्ट तयार करू शकता. सो दिस इज इंट्रोडक्शन अबाउट डेटा सायन्स. ह्यामध्ये कोणाला काय शंका आहे किंवा काय कळलं नाही असं कोण आहे का काय शंका असतील ते विचारू शकता तुम्ही. सौरभ तांबे समिया नाही सर. मस्त सांगितलेलं काय अडचण नाही. हो समजतं. सब्जेक्ट चांगला आहे आणि खूप स्कोप आहे याला फ्युचरमध्ये. ठीक आहे. इव्हन आता मुंबई विद्यापीठाने डेटा सायन्स नावाचा नवीन कोर्स लॉन्च केला आहे. पुढच्या वेळीपासून डेटा सायन्स नावाचे म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणजे BSc इन डेटा सायन्स लक्षात घ्या. फक्त आता तुम्ही एका सब्जेक्टला शिकता तर हे टोटल 3 वर्ष तुम्ही डेटा सायन्स शिकणार आहात पुढच्या वर्षी. ठीक आहे. तर इतकं स्कोप त्याला मार्केटला आहे आणि खूप पैसा आहे. कारण Amazon, Flipkart, Facebook, WhatsApp हे सगळे जे आहेत, जे काही तुमची ई-कॉमर्स इंडस्ट्रीज आहेत किंवा जे काही मोठमोठे लोकं आहेत, हे सगळं डेटा सायन्सवरती डिपेंड आहेत किंवा त्याच्या बेसवरती डिपेंड आहेत. ते लोकं तिथं घेतात आणि स्वतः त्यावरती काम करून ते डिसिजन्स तयार करून किंवा डिसिजन्स घेण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतात. ठीक आहे. ठीक आहे. चालेल. आजच्या सेशनमध्ये काय अडचण आहे कोणाला काय? आपण काय बघितलं डेटा सायन्स म्हणजे काय? त्याचे 2 प्रकार किती आहेत आणि डेटा सायन्सचा उपयोग काय होतो? कशासाठी वापरतो आपण डेटा सायन्स? ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला आपण टाइप्स ऑफ डेटा आणि स्ट्रक्चर वर्सेस अनस्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. चालेल. ओके. सर थांबूया आपण मग. सर PPT भेटेल का? हो मी टाकतो PDF टाकतो तुम्हाला ग्रुपवरती सगळं होऊ दे. एक युनिटचं हा. पूर्ण झालं की तुम्हाला टाकेन काय प्रॉब्लेम नाही. चालेल. ओके चलो थँक्यू थँक्स अलॉट. थांबूया मग लेक्चर आपण. Okay, sir. ओके चलो थँक्यू.